मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या दोन्ही बैठकांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्रीवर आज नाशिक महापालिका आणि महापालिका प्राधिकरणाची बैठक आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं असल्यानं त्यांच्या विभागाच्या या महत्त्वाच्या बैठका आहेत। मात्र या बैठकांना उपस्थित राहण्याऐवजी एकनाथ शिंदेंनी मलंगड इथल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहे। राजू, नेमकं आता याला म्हणायचं काय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार या बैठकांना गैरहजर राहतात, नेमकं काय चाललंय का यामध्ये? सिद्धेश, पाहतो आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही नाराज आहेत का, नेमकी काय नाराजी आहे हे स्पष्ट होऊ शकले नाहीये। मात्र आज पुन्हा एकदा त्यांची नाराजी आपल्याला पाहायला मिळाली। आता सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका सुरू आहेत। दोन महत्त्वाच्या बैठका आहेत आणि दोन्ही बैठका जर पाहिल्या आपण तर एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाशी संबंधित आहेत। पहिली बैठक आपण पाहतोय नाशिक महानगरपालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत बैठक आहे आणि त्यानंतरची बैठक दुसरी पाहिली तर महानगर विकास प्राधिकरण बैठक पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जिल्ह्यांच्या महानगरपालिकांच्या बैठका आहेत। या सगळ्या ज्या आहेत त्या नगरविकास विभागाशी संबंधित आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री म्हणून त्या बैठकांना उपस्थित राहणं अपेक्षित आहे। मात्र एकनाथ शिंदे या बैठकांना उपस्थित राहण्याऐवजी मलंगडच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। कदाचित हा कार्यक्रम मागे पुढे करून बैठकांना उपस्थित सुद्धा राहू शकले असते, मात्र ते आजही आपल्याला अनुपस्थित पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे अजूनही नाराज आहेत का असा प्रश्न समोर येतोय। कारण कॅबिनेट वगळता ज्या मुख्यमंत्र्यांनी बैठका बोलवलेल्या आहेत त्या बैठकांना कुठेतरी एकनाथ शिंदे आपल्याला गैरहजर राहताना पाहायला मिळाले आहे। त्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर 100 दिवसांचा आढावा बैठक होताना सुद्धा एकनाथ शिंदे जे आहे ते अनुपस्थित होते। खरं तर अजित पवारांच्या बैठकांना एकनाथ शिंदे उपस्थित राहतात। कालच मंत्रालयामध्ये अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे उपस्थित होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकांमध्ये जे आहे ते एकनाथ शिंदे गैरहजर आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची नाराजी आहे ती अजूनही कायम आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं एकनाथ शिंदे आता अजूनही नाराज किती दिवस राहणार आणि त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा इतर पक्ष पातळीवरती अपयश येतंय का, हा खरा प्रश्न आहे। सिद्धेश, धन्यवाद राजू, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।